मी आहे विजयदुर्ग. आज तुम्ही मला मराठा साम्राज्याचा किल्ला म्हणून ओळखता, पण माझा जन्म त्याही आधीचा आहे. इसवी सन 1193च्या सुमारास कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजा भोज द्वितीय यांनी माझी उभारणी केली. सुमारे 800 वर्षांआधी माझा इतिहास घडला. त्या काळात समुद्रामार्गे लुटारू आणि शत्रूंचे हल्ले नेहमी होत असत. कोकण किनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी आणि समुद्रावर नजर ठेवण्यासाठी राजा भोज यांनी या खडकाळ बेटावर किल्ला उभारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हजारो कारागीर, दगडकाम करणारे मजूर आणि सैनिकांनी मिळून माझी तटबंदी उभारली. माझी उभारणी पूर्ण व्हायला अनेक वर्ष लागली आणि हजारो मजुरांनी घाम गाळून माझे भक्कम तट उभे केले. समुद्रावर मी 17 एकरांवर पसरलेला आहे. लालसर दगडांनी माझी तटबंदी बांधलेली आहे. त्यावेळी माझं नाव होतं गिरिये, कारण मी गिरिये गावाजवळ वसलेला होतो. मी समुद्रावर लक्ष ठेवत उभा होतो. काळ बदलत गेला, सत्ताधीश बदलत गेले आणि मी आदिलशहाच्या ताब्यात गेलो. पण त्याच काळात सह्याद्रीच्या डोंगरात एक स्वप्न आकार घेत होतं, स्वराज्याचं स्वप्न. छत्रपती शिवाजी महाराज एक किल्ला जिंकत स्वराज्य उभारत होते. महाराजांना समुद्राचं महत्त्व खूप आधी समजलं होतं. कोकण किनाऱ्यावर भक्कम सागरी किल्ले असणं स्वराज्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. तेव्हा महाराजांची नजर माझ्यावर पडली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला हा मजबूत किल्ला महाराजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. आणि मग इसवी सन 1653च्या सुमारास महाराजांनी मला आदिलशहाकडून जिंकून घेतलं. महाराजांनी माझ्या तटांना अधिक मजबूत केलं, नवीन बुरुज बांधले आणि माझं नाव बदललं. विजयाचे प्रतीक म्हणून मला विजयदुर्ग हे गौरवशाली नाव दिलं गेलं. मराठा साम्राज्याच्या आरमाराचं मी महत्त्वाचं केंद्र बनलो. नंतर माझ्या तटांवरून मराठा आरमाराने समुद्रावर आपला दबदबा निर्माण केला आणि इतिहासात एक नाव कायमचं कोरलं गेलं, ते म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. या मराठा सेनानीने माझ्या कुशीतून आरमार उभं केलं आणि इंग्रज, पोर्तुगीज, डचांना समुद्रात धूळ चालली. आजही अरबी समुद्राच्या या लाटांमध्ये मी ताठ उभा आहे. मी आहे मराठ्यांच्या सामर्थ्याची, दूरदृष्टीची, अपराजेय जिद्दीची साक्ष. मी आहे स्वराज्याच्या विजयाची साक्ष. मी आहे विजयदुर्ग.